साथ देण्यासाठी कोणी येत असेल तर आम्ही रोखणार नाही असं म्हटलेलं आहे। आपण पाहतोय मोदींची साथ देण्यासाठी कोणी येत असेल तर आम्ही रोखणार नाही, बावनकुळे यांचं हे वक्तव्य आपण पाहतो आहोत। सुशीलकुमार शिंदे यांनी जो दावा केलेला आहे त्यावर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया। मला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशीलकुमार शिंदेजी किंवा प्रणिताई शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे। आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे। भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रणितीजी किंवा सुशीलकुमारजीला दिली नाही आहे। बेईमानी केली तेव्हाच्या काळामध्ये ते आमचे मित्र होते, त्यांनी भूमिका बदलली, ते तर अशा ठिकाणी गेले आहे। काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती त्यांची आहे की आता ज्या काँग्रेस पार्टीने प्रभू रामचंद्राचा काल्पनिक म्हटलाय, ज्या काँग्रेस पार्टीने अफिडेव्हिट दिलाय कोर्टामध्ये की राम सेतू काल्पनिक आहे, उदयनिधी स्टालिन म्हणतोय की सनातन धर्म संपवून टाकू, अशा युतीमध्ये उद्धव ठाकरे आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या टीमसोबत उद्धव ठाकरे आहेत। त्यामुळं उद्धव ठाकरे हे आता अशी परिस्थिती आली आहे की पुढच्या काळामध्ये उमेदवार सुद्धा मिळणार नाही, ही स्थिती उद्धव ठाकरे आणि पूर्ण महाविकास आघाडीवर येणार आहे। आज ज्या पद्धतीनं मोदींचं वादळ आज सोलापूरला येणार आहेत, मोदींचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल तसं तसं तुम्हाला महाविकास आघाडी झाड पत्त्यासारखी पडताना दिसेल आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमताने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र उभा राहील असं मला वाटतं। विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे की फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला पळवला आहे, येत्या काळामध्ये फिल्म इंडस्ट्री सुद्धा गुजरातला पळवण्याचा भाजपचा डाव आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे। असं आहे, जेव्हा विकासाचं बोलता येत नाही, विकास सांगता येत नाही, काय केलं 65 वर्षाच्या देशात सांगता येत नाही, तेव्हा असे काहीतरी प्रश्न काढून मुंबई तोडणार आहे महाराष्ट्रापासून। एखादा फिल्मफेअर अवॉर्ड दुबईमध्ये झाले, अवॉर्ड कुठे कुठे झाले, अवॉर्ड हे अवॉर्ड कुठे कुठे झाले आहेत, हे अवॉर्ड पहिल्यांदा कुठे होत नाही।